शिंदेंची शिवसेना आगामी काळात भाजपमध्ये विलीन होणार आहे असा दावा खासदार संजय राऊत यांनी आता केलेला आहे। शिंदेंची शिवसेना भाजपमध्ये लवकरच विलीन होताना तुम्हाला पाहायला मिळेल असं संजय राऊतांनी मोठा दावा करत म्हटलंय। यांचा पक्ष जो आहे भविष्यामध्ये भाजपात विलीन होतो आहे, हे मी वारंवार सांगतोय आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा ते सत्य होतं। यांना भाजपात विलीन व्हावं लागेल, काय हवं ते करा। हा संजय राऊत कच्च्या गुरूचा चेला नाही, हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे आणि आयुष्यभर त्याने शिवसेना, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब यांच्याबरोबरच इमान एतबार राहण्याचा प्रयत्न केला। एकनाथजी शिंदे यांची शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होणार अशा पद्धतीचा हास्यास्पद दावा संजय राऊत करतात। अहो, संजय राऊत उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे। मुंबई महापालिका निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर उभाटा गटाचं उरलं अस्तित्व देखील संपेल आणि त्यानंतर उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही। त्यामुळं हे विलीन होणार ते विलीन होणार हे सांगण्याच्या आधी संजय राऊत यांनी महाराष्ट्राला सांगून टाकावं की महापालिकेच्या निवडणूक झाल्यानंतर उभाटा गटाचं विसर्जन होईल आणि ती उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होईल। आमचं काय होईल ते महाराष्ट्राची जनता बघून घेईल, परंतु उभाटा गट हा आत्ताच काँग्रेसमध्ये विलीन झालेला आहे, त्याची काळजी आधी संजय राऊतांनी केली पाहिजे। आज संजय राऊत काहीतरी गुटखा बिटका वगैरे अशा भाषेमध्ये बोलत होते। तुम्ही सातत्याने संजय राऊतांची भाषा बघा, त्यांना उपमा सुचताना सुद्धा ब्रँडी, गुटखा अशा सगळ्या अंमली पदार्थांच्या सुचतात। मग अशा कुठल्या नशेच्या अंमलाखाली संजय राऊत आहेत हा प्रश्न मला विचारावा लागतो आणि तुमच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीने मी महाराष्ट्राला सांगू इच्छिते की संजय राऊत हे मक्कार आहेत आणि ही मक्कारी त्यांच्या नसानसामध्ये ना गांजासारखी भिनलेली आहे। त्यामुळेच महाराष्ट्राला प्रश्न पडतो की हा नक्की संजय राऊत आहे का गांजा राऊत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।